सार, निर्गुण हे सार, सारा सार विचार हरी पाठ. सगुण निर्गुण गुणांचे अवगुण, हरिविने मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जाकार, जेतुनी चराचर हरिसी भजे. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मानी, अनंत जन्मोनी पुण्य हो. हरिपाठातील या अभंगाचा अर्थ. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की 3 गुणांच्या पलीकडे असलेले निर्गुण निराकार परब्रह्म तेच शाश्वत व सार होय. ह्या सारासाराचे रहस्य निरंतर हरिचिंतनात रमत असणे हेच होय. पुढे ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात की गुणासहित साकार आहे ते सगुण, जे गुणरहित निराकार आहे ते निर्गुण. म्हणून सगुण तेच निर्गुण व निर्गुण तेच सगुण, कारण हरीची व्याप्ती दोन्हीत समान आहे. श्रीहरी भगवंताचे चिंतन करण्यातच घडून जा. त्या वाचून अन्य विषयात जर तू आपले मन गुंतवशील तर तो त्या मनाचा दुरुपयोग झाला असे समज. पुढे ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात, जे व्यक्त नसून अमृत आहे, ज्यास आकार नाही व ज्यापासून चर चेतनयुक्त व अचर जड अशा उभय भावात्मक सुख आणि दुःख अशी भावना असलेल्या जगाची उत्पत्ती झाली, त्या हरीचे तू भजन कर. पुढे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात व मनात निरंतर रामकृष्ण आहे व त्या योगाने या जन्मात अनंत पुण्याईची जोड आहे.